नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे, आजारपण. पण विचार केला आहे का की आजारपण म्हणजे नेमकं काय? ते का होतं? चला जरा खोलात जाऊन बघूया. हा महत्वाचा प्रश्न आहे नाही का? म्हणजे आजारपण म्हणजे फक्त शरीरात काहीतरी बिघडणं आहे की त्याची कारणं आणि त्याचे पैलू त्यापेक्षा खूप वेगळे आहेत? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया हे समजून घेण्यापासून की आजारपणाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत. कारण बघा, सहसा आपण आजाराला फक्त एकाच नजरेतून पाहतो, पण ते खरंच पुरेसं आहे का? बहुतेक नाही. आता बघा, आजार हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सर्दी, ताप, एखादी जखम, बरोबर? म्हणजे आपलं लक्ष थेट शरीरावर जातं. पण आजारपणाची संकल्पना खरंच इतकी छोटी आहे का? खरं तर आजारपणाकडे बघण्याचे मुख्य 3 दृष्टिकोन आहेत. पहिला, जो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, तो म्हणजे जैविक दृष्टिकोन. म्हणजे शरीराच्या कामात काहीतरी अडथळा आला की झाला रोग. दुसरा आहे मानसिक दृष्टिकोन. यानुसार जेव्हा आपलं मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावर, विचारांवर होतो, तोही एक आजारच आहे. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सामाजिक दृष्टिकोन. हा सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती समाजात नीट वावरू शकत नाही, तिचे नातेसंबंध बिघडतात, तर ते सुद्धा एक प्रकारचा आजारपणच आहे. आणि हे वाक्य बघा, हे या सगळ्याचं सार आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की एखाद्या रुग्णावर उपचार करताना फक्त त्याच्या शरीराचा विचार करून चालणार नाही. त्याची मानसिक स्थिती काय आहे, त्याच्या घरातलं वातावरण कसं आहे, समाजात त्याला कशी वागणूक मिळते, या सगळ्या गोष्टी त्याच्या आजारपणाशी जोडलेल्या आहेत. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा, तर मग दृष्टिकोन तर आपण पाहिले, पण या वेगवेगळ्या आजारांची मूळ कारणं तरी काय असतात? चला आता जरा त्या कारणांचं विश्लेषण करूया. पहिली कॅटेगरी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जैविक कारणं. म्हणजे जंतू, विषाणू किंवा खाण्यापिण्यातनं होणारी पोषणाची कमतरता किंवा काही वेळा तर आनुवांशिक दोष. टीबी असेल, डायबिटीस असेल, ही सगळी त्याचीच उदाहरणं. आता दुसरी श्रेणी आहे मानसिक कारणांची. आपल्याला अनेकदा वाटतं की स्ट्रेस, डिप्रेशन, चिंता हे सगळं फक्त मनाच्या गमती आहेत. पण तसं नाहीये. हे घटक थेट शारीरिक आजारपणाला सुद्धा आमंत्रण देऊ शकतात. स्किझोफ्रेनियासारखे गंभीर आजार तर याच मानसिक कारणांमधून वाढीस लागतात. आता तिसरी श्रेणी, आणि ही कदाचित सगळ्यात जास्त दुर्लक्षित केली जाणारी श्रेणी आहे, सामाजिक कारणं. विचार करा, गरिबी, बेरोजगारी, घरातले सततचे वाद, समाजात मिळणारी भेदभावाची वागणूक, ह्या गोष्टी अनेकदा व्यक्तीच्या हातात नसतात, पण त्या तिच्या आरोग्यावर खूप खोलवर आणि वाईट परिणाम करतात. आणि चौथी श्रेणी आहे पर्यावरणीय कारणांची. म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो, तिथलं प्रदूषण, अस्वच्छता, राहत्या घराची समस्या, अगदी बदलता हवामानसुद्धा, हे सगळ्यांच्या सगळं आपल्या आरोग्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि एवढंच नाही, याशिवाय सुद्धा काही घटक आहेत, जसं की आर्थिक परिस्थिती, काही सांस्कृतिक गोष्टी, श्रद्धा अंधश्रद्धा असतील, किंवा मग सरकारी धोरणं कशी आहेत, आणि आजच्या काळात जागतिकीकरणामुळे होणारे बदल. हे सगळे घटक सुद्धा आरोग्यावर मोठा परिणाम करतात. थोडक्यात काय, तर आरोग्य ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये, ती खूप गुंतागुंतीची आहे. आणि हीच गुंतागुंत आपल्याला या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन येते, तो म्हणजे आजारपणाचं कारण कधीच एक नसतं, ते एक जाळं आहे. हो, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा काय करतो की आजारासाठी कुठल्यातरी एकाच गोष्टीला जबाबदार धरतो. पण खरं सांगायचं तर सत्य त्यापेक्षा खूप वेगळं आणि जास्त गुंतागुंतीचं आहे. अगदी बरोबर. आजारपण म्हणजे अनेक लहान मोठी कारणं एकत्र येण्याचा परिणाम असतो. एक प्रकारचं जाळं आहे हे. आणि जेव्हा या जाळ्यातले वेगवेगळे धागे एकत्र येतात, तेव्हा रोगाची निर्मिती होते. हे सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर चला एक उदाहरण घेऊया. हार्ट डिझीज म्हणजे हृदयविकार आजकाल किती कॉमन झालाय, नाही का? पण तुम्हाला खरंच वाटतं का की तो फक्त एकाच कारणामुळे होतो? अजिबात नाही. हृदयविकाराची ना एक प्रकारची रेसिपीच असते. असं समजा, आधी चुकीचा आहार घ्या, मग त्यात भरपूर मानसिक ताण टाका, वरून धूम्रपानाची सवय मिसळा, आणि शेवटी थोडासा अनुवंशिकतेचा वारसा. बस, हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. आणि गंमत म्हणजे हेच तत्त्व फक्त शारीरिक आजारांनाच नाही, तर मानसिक आजारांनाही अगदी तंतोतंत लागू होतं. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक आजाराची आनुवंशिक शक्यता आहे, पण तेवढ्याने काही होत नाही. पण जेव्हा त्याला घरातल्या सततच्या तणावाची जोड मिळते आणि त्यात जर ती व्यक्ती एकटी पडली, तिला सामाजिक आधार मिळाला नाही, तर मग मात्र तो आजार डोकं वर काढण्याची शक्यता प्रचंड वाढते.
इथेही बघा, जैविक, सामाजिक आणि मानसिक कारणं एकत्र आली आहेत. बरं, तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण हे सगळं का समजून घेतोय? आजारपणाकडे या व्यापक दृष्टिकोनातून पाहणं इतकं महत्वाचं का आहे? कारण जेव्हा आपण आजारपणामागे असलेल्या कारणांचं हे जाळं समजून घेतो, तेव्हा आपला त्याकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलून जातो. सगळंच बदलतं. यामुळे काय होतं, आपण जास्त प्रभावी उपचार पद्धती शोधू शकतो. सरकार जास्त चांगली आरोग्य धोरणं बनवू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मनात त्या आजारी व्यक्तीबद्दल सहानुभूती निर्माण होते, राग किंवा भीती नाही. आपलं लक्ष फक्त आजार बरा करण्यावर राहत नाही, तर तो आजार मुळात होऊच नये यासाठी काय करता येईल यावर केंद्रित होतं. तर या सगळ्या चर्चेचा एकच महत्वाचा निष्कर्ष आहे, आरोग्य ही फक्त शरीरापुरती मर्यादित गोष्ट नाही. आपलं आरोग्य आपल्या मनाशी, आपल्या आजूबाजूच्या समाजाशी आणि आपण ज्या पर्यावरणात राहतो त्या सगळ्याशी घट्ट जोडलेलं आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर एखादी आजारी व्यक्ती येईल, तेव्हा आपल्याला फक्त तिचा आजार दिसेल की त्या आजारामागं उभी असलेली ती संपूर्ण व्यक्ती आणि तिची संपूर्ण परिस्थिती दिसेल? विचार नक्की करा.